पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिका लाभार्थ्यांना मंजूर झाल्या आहेत. त्यांना 10% रक्कम भरण्याकरिता मनपाने सूचित केले आहे आणि नंतरची रक्कम बँकेमधून कर्ज घेऊन फेडायची आहे. आमच्याकडे पैसे नाही, मनपाने लोन मंजूर करून द्यावे व ही समस्या सोडवण्यात प्रशासनाने सहकार्य करावे, अन्यथा मी आत्मदहन करेल असे आवाहन महानगरपालिका प्रशासनात साहेबराव गंगाधर हनुमंते नावाच्या लाभार्थ्याने केलेले असून या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे अरविंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे बनसोडे यांच्यासह अनेक महिला पुरुष उपस्थित होते. प्रधानमंत्री योजना आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. प्रधानमंत्री योजनेतील जाचकाठी रद्द करा, रद्द करा, रद्द करा, प्रधानमंत्री घरकुल योजनेतील जाचकाठी रद्द करा, रद्द करा, रद्द करा. लाभार्थ्यांना 100% अनुदान दिलेच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 100% अनुदान मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे, अरे मिळालंच पाहिजे. मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में अरे आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में अरे आओ, मनपा महापौर होश में आओ. होश में आओ, होश. लाभार्थ्यांची पिळवणूक करणारं प्रशासन मुर्दाबाद. मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद. मनपा प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ. धन्यवाद. बाकीचे काय प्रक्रिया चालू आहे, काय नाही चालू आहे, त्याच्याबद्दल कसे काय पैसे भरायचे आपल्याला. सर योजना आहे, रमाई आवास घरकुल योजना आहे, सबरी घरकुल योजना आहे. या सगळ्या घरकुल योजनेला 100% अनुदान आहे. पण आपली मागणी अशी ठेवा की आम्हाला याला सुद्धा 100% अनुदान द्या. आम्ही काय लोन करायला तयार नाहीत, आम्ही लोन करणार नाही. आम्ही गोरगरीब लोक आमच्याकडे 13-15 लाख रुपये असतो, आम्ही दुसरं आयुष्यात तुमच्याकडे ठेवा, लोन तुम्हीच करा आणि 1 हप्ता आम्हाला ठरवून द्या. आणि ते पण आता कधी जेव्हा आम्हाला सदनिकेमध्ये तुम्ही आम्हाला चावी देता तेव्हा सदनिकेची चावी जेव्हा आमच्या हातामध्ये देतात तेव्हा तुम्ही ते हप्ता तो ठरवून द्यायचं. जेव्हा यांनी रिकाम्या जाग्यावरती लॉटरी काढली, कोणत्या बेसवरती काढली यांनी रिकाम्या जागेवरती लॉटरी? रिकाम्या प्लॉटवरती लॉटरी कोणत्या बेसवरती काढली यांनी? त्यांचे हे सर्व जे आहे त्यांचे नंबर आले, नावं आले, लक्ष्मीरामाची नावं आले आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन तुम्ही सांगता 1 लाख भरा, 10 लाख फोन करा. ते आहे का शक्य? सुरुवातीला काय सांगितलं होतं त्यांनी? सुरुवातीला पंतप्रधान एवढंच पेपरला मी तुम्हाला 2.5 लाख मिळणार आहे असं पेपरला आलं होतं. आणि बाकीची रक्कम तुम्हाला भरावं लागणार आहे. पण त्याच्यात असं दिलं नाही. 10% रक्कम भरायची वगैरे काही यांनी सांगितलेलं 1 लाख रुपये भरायचे. सर, आता मला जर माहित असतं हे की 2 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये घराचा ताबा येणार आहे, तर आम्ही तेवढा पण मान्य करायला तयार आहे. ते काय म्हणतात, त्या तोपर्यंत तुम्हाला त्याचं व्याज भरावं लागणार आहे. कशाचं 13 लाख रुपये? जे आम्ही बँकेतून लोन बँक ऑफ इंटरेस्ट, बँक ऑफ इंटरेस्ट जोपर्यंत 1 लाख रुपये दिल्यानंतर तुमचं काही अग्रीमेंट करणार? दादांना, भाऊंना, सर्वांना आम्ही याच्यासाठीच बोलवलं होतं इथं की आमच्याकडनं लोन होत नाहीये, तुम्ही लोनची प्रक्रिया जी आहे ती सोपी करून द्या आणि टप्पेवारी आम्हाला हप्ते पाडून द्या. फक्त आमच्या याच्याबद्दल दुसरं काही म्हणणं नाही. 10% रक्कम भरायला तयार आहे का तुम्ही? 10% रक्कम आम्ही 2 मिनिटं 10% रक्कम आम्ही कधी भरायला तयार आहे? जेव्हा माझं 7 लाख रुपये लोन आहे, जेव्हा 7 लाख रुपये लोन माझं सँक्शन ऑर्डर आमच्या हातात, एक हाताने सँक्शन लेटर हातामध्ये द्या आणि दुसऱ्या हाताने 1 लाख रुपये तुम्ही आम्ही तुमच्या स्कॅन कोडवरती 1 लाख रुपये मागू. नाही, काही तारीख वगैरे दिली की तारीख 22 तारीख दिलेली आहे मीची डेडलाईन त्यांनी, आणि 22 तारखेपर्यंत जर तुम्ही पैसे भरले नाही भाऊ तर ते म्हणणे का ऑटोमॅटिकली तुमचं योजनेमधलं नाव कमी होईल. हे पण एक मुद्दा तुम्ही घ्या का, जर तुम्ही 1 लाख रुपये 22 तारखेपर्यंत भरले नाही तर ऑटोमॅटिकली तुमचं नाव त्याच्यामधनं कमी होईल आणि 22 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये दुसरा उमेदवार बसवले नाही, घर वगैरे तयार आहे का तिथं? घर वगैरे काही नाही. मला सर्वात पहिल्यांदा घर वगैरे काही तयार नाही आणि 2 तास आणि यांनी खुल्या जागेवरती लकी ड्रॉ काढलेला आहे. कोण खुल्या जागेवरती लकी ड्रॉ काढते हो? कोण गरिबाची फसवणूक करताय? एका जागेवरती तुम्ही 7 मजली बिल्डिंग बांधताय आणि त्याच्यामध्ये 200 जणांचा लकी ड्रॉ काढताय. उद्या जर यांनी सर्वांनी पैसे भरले तर भांडणं कोणासंग करायचे? त्या रिकाम्या जागेसोबत जिम्मेदारी कोण घेणार आहे? महापौर घेणार आहेत
का आयुक्त साहेब घेणार आहेत? कोण घेणार आहेत? 1 लाख रुपये आम्हाला 1 लाख रुपये परत मिळवण्यासाठी वकील लावावं लागतील, प्रशासनासंग भांडावं लागेल. वकिलाची किंमत 10, 20, 30 लाख हजार रुपये आहे. ते परत मिळवण्यासाठी कुठून आणायचे पैसे आम्ही? खाली जागेचा लकी ड्रॉ करून टाकलं यांनी. खाली जागेचा लकी ड्रॉ काढला यांनी. एका जणाचं तर 7व्या मजल्यावरती घर चालू आहे आणि तिथं तर दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे. 7व्या मजल्याने कोणाचं भांडायचं? कोणाचं नाही भांडायचं सांगा ना मला तुम्ही. जर माझं 2 नंबरवरती घर आहे आणि तिथं ग्राउंड बेसमेंटचं काम चालू आहे खाली, जर उद्याचा काही फ्रॉड झाला तिथं तर मी कोणत्या मजल्यावर जाऊन भांडू? ताई जा ना तुम्ही. आणि तेच पैसे 1 लाख रुपये परत मिळवण्यासाठी मला रात्रंदिवस इथं चक्रा मारावं लागतील आणि इथं उडवाउडवीचे उत्तर देऊन माझं अर्ध आयुष्य ते 1 लाख रुपये मिळवण्यामध्ये चालले जाईल. तर त्याच्यासाठीच आम्ही दादांना आणि पंकज भाऊना आणि अरविंद भाऊना पुढे केलेलं आहे की दादा तुम्ही याची सर्वस्व जिम्मेदारी घ्या. सर्वसाधारण लोक आता हे ऐकत नाही दादा. हे सर्व आहे ना आम्हाला वेटीचे धरतायत. उडवडीचं उत्तर जर हे 22 तारखेपर्यंत जर लाभार्थ्यांना घर मिळालं नाही तर मी साहेबराव गंगाधर हनुमंते जर याच्या ठोस पावले नाही तर मी मनपा प्रशासन आयुक्ताच्या समोर आत्मदहनाचा इशारा देतोय. जर ठोस निर्णय 22 तारखेपर्यंत निघाला नाही आणि माझं जर यादीमध्ये नाव कमी झालं आणि मला जर घर मिळालं नाही, मनमानी चालणार नाही. प्रशासनाची मनमानी चालणार नाही. जर प्रशासनाने मला काही जाचकाठीमुळे जर या योजनेच्या बाहेर टाकलं तर मी स्वतः आत्मदहनाचा इशारा देतोय. तरी जनतेची फसवणूक होते असे स्पष्ट दिसत आहे. जनतेकडून पैसे उकळण्यात येत आहेत पण त्याची कामं होत नाही. सबसे पहले तो ये बात है कि पहले इनको जो 22 तारीख डेडलाइन दी है हमको पहले वो बढ़ानी है और वो उसको थोड़ा सा 1 महीना एक्सटेंड करना है कि जिसके कारण से ये जून में पैसे भरे. सबसे पहले तो हमने ये कोशिश की है टाइम मिले पहले इनको 1 महीने का और एक्सटर्नल. उसके बाद में इनको लाख रुपए भरने के लिए बोला है. तो हमारी ये उनसे मांग है कि वो 1 लाख रुपए पहले ये भरे और इनका रजिस्ट्रेशन करे सबका, या फिर आधी ये भरे आधे ये भरे. 1 लाख रुपए वो भरे 1 लाख रुपए ये भरे, मतलब 2 लाख रुपए वहाँ पे चले जाए और जिसके कारण से मतलब एग्रीमेंट हो, यानी इनका भी हिस्सेदारी बने रहे. हमें ये एक देखना है. दूसरी बात ऐसी है कि यहाँ पे बहुत से दूसरे भी है जो कि कामगार वर्ग के लोग हैं, जो कि मतलब कामगार के भी उनमें भी अनुदान मिलता है. उनके भी कुछ उन्होंने लिए नहीं है. जो कामगार के सर्टिफिकेट है वो नहीं लिए और रिन्यूअल के लिए वो टाइम ले रहे हैं. मतलब रिन्यूअल के लिए इनको जैसे एक कामगार सर्टिफिकेट है, इसको अगर हमें रिन्यूअल करना है तो इसको बहुत समय दे रहे हैं. हमारी ये डिमांड है कि जैसे इनकी पुराने वाले हैं उस पर रिन्यूअल पे ही ले ले ताकि मतलब इनको उसका भी लाभ मिले. मतलब इसके वजह से भी हमने उनसे बात की है. अभी देखते हैं रिन्यूअल चालू है या नहीं चालू है काम? रिन्यूअल चालू है बट इनको रिन्यूअल के जो पुराने वाले हैं उसको डेट इनको काफी आगे दी है. मतलब जैसे तारीख जो ये होना चाहिए 1 महीने में ऑनलाइन में, तो इनको जैसे कि ईद महाशय के दिसंबर की तारीख आई है ये रिन्यूअल के लिए. तो इसके वजह से भी इनको लाभार्थ नहीं मिलेगा. तो जिनके पुराने हैं हमारी ये डिमांड है कि इसी के ऊपर उसमें लाभ मिल जाए. लाभ मिल जाए. कितना बेनिफिट हो सकता है कामगारों को? कामगारों को 2 लाख का बेनिफिट होगा और 2.5 लाख रुपए पीएम का. हाँ जी. तो 4.5 लाख इनके माइनस हो जाएगा. हाँ ये माइनस हो जाएगा. और दूसरा हमारा ये उनसे एक गुजारिश रही है कि आने वाले समय में जो प्रधानमंत्री योजना का पैसा लेट आता है, लेट ना आते हुए जैसे इनका 10 लाख का लोन मंजूर होता है उसी में वो ऐड हो जाए जल्द से जल्द, ताकि मतलब इनका जो EMI भरना है ना, तो 2.5 लाख पे भी EMI भरना है इनको 2-3 साल, वो ना भरना पड़े, वो तुरंत वापस हो जाए ताकि इनका फायदा हो. भारतीय जनता पार्टी के महापौर बैठे विरोध पक्ष नेता इमाम के, ये दोनों भी पक्ष दावा कर रहे हैं कि ये काम जो शुरू है चालू है अभी आगे कुछ 2-4-8 दिनों में चालू हो जाएंगे सब. देखिए पहले तो इनके पास फंड्स है कि नहीं ये देख लीजिए प्रशासन ने कितना खाया है. सबसे वो बिल्डिंग वहाँ पे बनने वाली नहीं है और ये बोलते कि ये 1 लाख रुपए लीजिए और कब्जा लीजिए. कब्जा इनकी डिमांड ऐसी है इन लोगों की कि जब हम 1 लाख रुपए देंगे तब हम पैसा भरना शुरू नहीं करेंगे. किस्त हम तब भरेंगे जब इनको ताबा मिले, चाबी मिले. इनकी भी एक बात सही है लेकिन प्रशासन वो मानने को तैयार नहीं है. हमें कैसे भी इनको मनवाना है कि बाबा इनके हाथ में जब चाबी आ जाए तभी इनसे किस्त चालू हो जाए बैंक की भी. और फिलहाल में तो कोई बैंक लोन देने को तैयार नहीं है. इन सब मजदूर है तो सिविल डाउन है, इनके पास में पैसा ज्यादा है नहीं, ये हाथ मजदूर है. तो जब घर पे जाएंगे तभी ये किस्त भरेंगे और बैंक प्रोजेक्ट लोन ये बना के बैंक वालों को भी ये मनवा के इनका लोन पास करे, ये हमारी डिमांड रहेगी. ठीक है. औरंगाबाद UCN मध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सध्या आपण इथे उपस्थित आहोत. पंतप्रधान आवास योजना
या कार्यालयाच्या आतमध्ये आपण सध्या इथं उभं आहोत. मागील काही दिवसापासून आपण ऐकत होतो की महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये हर्सूलचा एक पॉईंट आहे, पळेगावचा एक पॉईंट आहे, इसगावचा एक पॉईंट आहे आणि सुंदरवाडीचा एक पॉईंट आहे. अशा 4 ठिकाणी त्यांनी जागा विकत घेऊन काम सुरू केलेलं आहे. लोकांनी आपले फॉर्म जवळजवळ 2018 पासून हे सगळं प्रकरण चालू होतं. 3-4 वेळेस लोकांनी फॉर्म भरलं, ते जाऊन मागच्या 2-4 महिन्यामध्ये सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी लॉटरी सिस्टम काढली. लॉटरी सिस्टममधून 5,000 लोकांच्या लॉटरीमध्ये नाव, 11,120 घरं बनणार आहे टोटल. त्याच्यामधून 5,000 लोकांचे नावं निघाले. त्याच्यामध्येही काही लोकांनी आपलं रिजेक्ट केलं, आपलं म्हणजे कोणी पैसे भरले नाही किंवा स्वतःहून नाकार कळवला. 3,600 लोकांना घर देणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली अट अशी होती की तुम्ही तुमचे 6,000 भरायचे, त्याच्यानंतर 10% रक्कम भरायची, तुम्हाला अलॉटमेंट मिळेल. बाकीची रक्कम तुम्हाला जे तो लोन करायची आहे त्याच्यामधून तुम्हाला 2.5 लाख रुपये जे आहेत PM योजनेचे ते तुम्हाला मिळणार आहेत. पण बाकीची रक्कम ही तुम्हाला स्वतःला भरायची आहे. आम्ही जेव्हा आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी लोनसाठी बँकेला कॉल केले होते, पण बँकेला असं सांगण्यात आलं होतं की ज्याची 3 लाख रुपये वार्षिक इन्कम आहे त्याला लोन द्यायचं. म्हणजे वार्षिक इन्कम 3 लाख धरली तर प्रत्येकाचा महिन्याचा पगार किती झाला? जवळजवळ 25,000 रुपये. जर 25,000 पगार यांची आहे तरच त्यांना लोन मिळणार आहे, असं आहे. ह्या आम्ही जेव्हा लोकांशी संपर्क केला, UCNनी जेव्हा लोकांशी संपर्क केला, ही बातमी लावली, तेव्हा प्रत्येकाने हेच सांगितलं, आम्ही रोजंदारीवर काम करतो, आम्ही हातगाडी चालवतो, आम्ही विधवा आहे, आम्ही परित्यक्ता आहोत, आम्हाला कॅन्सर झालेला आहे, पैसे कुठून भरणार, असं होतं. पण आज आपण बघा, सगळे अरविंद कांबळे साहेबांच्या नेतृत्वात आणि आपल्याला अक्षरधान यांच्या नेतृत्वात हे सगळे लोक इथे आलेले आहेत या कार्यालयामध्ये. आपण अरविंद भाऊशी चर्चा करूया की नेमकं काय. सर, हे प्रकरण आपण सगळ्यांनी आता सगळ्यांनी मांडले, मी पण इथं वरिष्ठ मांडले, म्हणणं काय आपलं? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ही जी काही घरकुल योजना चालवली आहे, या योजनेमध्ये भोंगळ असा कारभार गेल्या आम्हाला 2-4 वर्षापासून दिसत आहे. ज्या सामान्य नागरिकांनी घरकुल मिळावं यासाठी आपले फॉर्म भरले, त्यांचे लकी ड्रॉमध्ये नाव आले, या लोकांचं लोनच्या नावाखाली आर्थिक शोषण करण्याचं काम इथल्या महानगरपालिकेनं राबवलेलं आहे. त्याचबरोबर माणसं घरकुल योजनेचा लाभ यासाठी घेतात की त्यांच्याकडे पैसे नाहीत, ते गोरगरीब आहेत, त्यांच्याकडे घरं नाहीत. परंतु इथली महानगरपालिका नवीन स्वरूपाची योजना निर्माण करून तुम्हाला 2.5 लाख रुपये आम्ही योजनेचे देऊ आणि उर्वरित 10-12 लाख रुपयाचं तुम्ही लोन करा. जर लोन करूनच घर घ्यायचं असेल तर दुसरे काय बिल्डिंग ठेकेदार इथं काही सगळे काही मेलेले आहेत का? दुसऱ्या काही बिल्डिंग्स इथं उपलब्ध नाहीत? ज्या पद्धतीनं सगळ्या घरकुल योजना ज्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात, प्रत्येक घरकुल योजनेला हा त्या ठिकाणी सरकारचा निधी आहे आणि ते अनुदान आहे, त्यामध्ये कुठल्याही लोनची पद्धत नाही. मग PM आवास योजनेमध्येच हे नेमकं का? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथल्या प्रत्येक माणसाला घर देण्याची भाषा करतात आणि तुम्ही इथल्या सामान्य माणसावर, जो माणूस भाजी विकायला जातो, बिगारी कामाला जातो, कोणी सामान्य मजूर आहे, कोणी कंपनीमध्ये जातो, कोणी नोकरदार आहे, कोणी छोटा व्यावसायिक आहे, अशा लोकांकडून लाखो रुपये लोन कुठून आणायचं, कुठून त्यांनी हे पैसे फेडायचे? आणि म्हणून या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचं सांगणं आहे, तात्काळ या योजनेमध्ये बदल करून सरसगट अनुदान त्या ठिकाणी या घरकुल योजनेचं कसं देता येईल. त्याचबरोबर सगळ्या लोकांची मागणी आहे की जोपर्यंत तुम्ही घराचा ताबा आमच्या हातात देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आमच्या नावावर कुठलंही लोन आम्ही चढवून घेणार नाहीत. तुम्ही ज्या ठेकेदाराला आम्हाला पैसे द्यायला लावताय, तो ठेकेदार विश्वासार्ह आहे की नाही आम्हाला माहित नाही. उद्या भविष्यात या गोरगरीब लोकांच्या लाखो करोडो रुपयाचा चुराडा करून इथला ठेकेदार जर पळून गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे? याला जबाबदार इथले महानगरपालिकेचे आयुक्त असणार आहेत, इथले महापौर असणार आहेत आणि ही योजना राबवणारे शासन प्रशासनातली, महाराष्ट्र शासनातली लोक आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे, ही सगळी गोरगरीब लोक आहेत, गरजू आहेत, यांना घरांची आवश्यकता आहे. महानगरपालिकेनं या लोकांना अल्प दरामध्ये त्यांना विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने ती घरकुल योजना राबवण्यात यावी आणि या प्रत्येक सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी घर द्यावं. जी लोनची प्रक्रिया तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहे, एखादा व्यक्ती बिगारी कामाला जातो, एखादा भाजी विकायला जातो, त्याला लोन कोण देणार आहे? बँकवाला त्या लाभार्थ्याला उभा तरी करणार आहे का? आणि म्हणून आमची मागणी आहे की महानगरपालिकेनं हे लोनची जबाबदारी घ्यावी. महानगरपालिकेनं उर्वरित सगळे पैसे इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना द्यावे आणि लाभार्थी त्यांच्याकडून अग्रीमेंट करून घ्या की आम्ही अशा पद्धतीने फेडणार आहोत. म्हणून हे लोन करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना वरचे जे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे निगरगट्ट बसलेले आहेत ते इथल्या लोकांना ऑफिसमध्ये आल्यानंतर हाकलून देतात.
लोन होत नाही म्हणून तुम्ही म्हणतात योजनेमधून बाहेर पडा. ही योजना त्यांच्या बापाची आहे. ही योजना इथल्या प्रत्येक नागरिकाची, सामान्य माणसाची आहे. म्हणून या योजनेचा लाभ हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. ही जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. म्हणून आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे, हे आंदोलन उग्र स्वरूपाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आयुक्तांनी, महापौरांनी आणि शासन प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. सर, याच्यामध्ये जर लोन झालं समजा तर जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष ते घर बांधायला लागणार आहे. तोपर्यंत पाहिजे आपण बघितलं तर इथे जे घर घेणार लोक आहेत ते जे आहे तर गरीब आहे, ऑलरेडी भाड्याच्या घरामध्ये असतात. ते 5,000 रुपये त्यांनी ते भरायचे आणि हे 3 वर्ष थांबून ठेवायचं. काय म्हणतात? आमचं तेच म्हणणं आहे की महानगरपालिकेनं पहिलं घराचं परिपूर्ण बांधकाम करावं, लाभार्थ्याच्या हातात त्याची चावी द्यावी आणि त्यानंतरच त्याच्या नावावर लोन चढवावं आणि उर्वरित जी काही प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही रक्कम अनुदानित आहे ती रक्कम त्या ठिकाणी द्यावी. तोपर्यंत आम्ही कुठलंही लोन चढवायला तयार नाहीत. आम्ही आमच्या नावावर लोन घेणार नाहीत आणि ताबा मिळाल्यानंतर लोनची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. म्हणून आता काही आम्ही कुठल्याच प्रक्रिया करण्यासाठी इथले लाभार्थी तयार नाही. आता जे आंदोलन सुरू आहे म्हणजे आंदोलन आता याचा पुढचा टप्पा काय असणार? आम्ही आता मनपा आयुक्तांना या ठिकाणी भेटणार आहोत. त्यांच्या समोर आमच्या प्रश्नांची मांडणी करणार आहोत. आयुक्तांनी जर आम्हाला यावर सकारात्मक काही उत्तरं दिली तर त्या ठिकाणी भविष्यात विचार केला जाईल. परंतु जर आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या नाही, अशाच पद्धतीने जर सामान्य नागरिकांचं शोषण केलं गेलं तर आम्ही इथल्या कुठल्याच बदमाश अधिकाऱ्याला सोडणार नाहीत. हे त्यांनी गंभीर लक्षात घ्यावं. माझं नाव अरविंद कांबळे, मी प्रदेश महासचिव मराठवाडा प्रभारी, आझाद समाज पार्टी, महाराष्ट्र राज्य. सर, मला पण बोलायचं. मी प्रधानमंत्री आवास योजनेचा 2017 पासून पाठपुरावा करतो. 2017 पासून मी या घरांच्या मागे लागलेलो आहे. एक स्वतःचं घर होईल म्हणून मी या योजनेच्या मागे लागलो. यांनी बरेच काळ गेला याच्यामध्ये, कधी बंद केली, कधी चालू केली. परत फॉर्म भरण्यामध्ये 10,000 रुपये आतापर्यंत सर्वांना लागलेले आहेत. 10 ते 15,000 रुपयाचा आतापर्यंत कालावधी, ह्या कालावधीमध्ये 10 ते 15,000 रुपये गेलेले आहेत. आणि इथून कुठेतरी निर्णय लागल्याच्या नंतर हे अटी आणि शर्ती ठेवत आहेत. ज्या अटी शर्ती आमच्या आवाक्याच्या बाहेर नाही. आता म्हणतात की तुमच्याकडे बुकलेट दिलं होतं. आमच्याकडे बुकलेट वगैरे दिले का कोणाकडे? बुकलेट वगैरे कोणाकडे काहीही दिलेलं नाही. आणि सर्वात पहिल्यांदा जर आता जरी बँकेमध्ये लोन करायला गेलं एखाद्या व्यक्ती तर आयटी रिटर्न मागतात. पॅन कार्ड, सिव्हिल आहे का? सिव्हिल नाहीये. कारण माझं सिव्हिल कुठून राहणार आहे सर? मी एक बिगारी काम करणारा माणूस. माझ्याकडे सिव्हिल, आणि माझ्याकडे जर सिव्हिल असतं, माझ्याकडे जर डाऊन पेमेंट यांच्याकडे 1 लाख भरायचे असते, 10% व्याजाने जर मला लोन घ्यायचं असतं तर मी याच्याकडे कशाला झक मारायला आलो असतो? माझ्याकडे डाऊन पेमेंट भरून मी सुशिक्षित एखाद्या कॉलनीमध्ये घर घेतलं असतं. माझ्या मनासारखं 1 BHK घेतलं असतं. 300 स्क्वेअर फूटचा एरिया तुम्ही 16 लाखामध्ये देताय. कुठे नंबर लागला तुमचा? माझा सुंदरवाडीमध्ये एरिया आहे आणि तो एरिया गायरान जमिनीवरती, म्हणजे जिथं कोणी आम्हाला डेव्हलपमेंट व्हायसाठी कमीत कमी 10 वर्षाचा कालावधी लागेल. आणि तुम्ही रिकाम्या जागेवरती लोन करता कसं काय? रिकाम्या जागेवरती तुम्ही लॉटरी नंबर काढता कसे काय? आणि रिकाम्या जागेवरती तुम्ही 1 लाख लाभार्थीला भराय कसे काय लावताय? कोणत्या बेसवरती? आणि जर आम्ही 7-8 लाख रुपये लोन केलं आणि तो जर बिल्डर उद्या पळून गेला, त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? दादानी म्हणल्यासारखं याच्या सर्वस्व जिम्मेदार महापौर आणि आयुक्त साहेब जिम्मेदारी घेतील का? आणि उद्या वर बसलेले जे रमाई आवास योजनेचे कर्मचारी आहेत त्यांनाच वेळोवेळी माहिती नाही का काय बोलायची? तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर योजनेतून बाहेर पडा, ही बोलायची पद्धत आहे. 2017 पासून आम्ही काय पागल आहोत का भांडणार इथं? 42 टेम्परेचर आहे, 42. यांना एसी मध्ये बसून बोलायला काही लागत नाहीये का उद्या या परवा या म्हणून? जेव्हा 100 रुपये खर्च करून माणूस जेव्हा इथं 2-2 तास यांच्याकडे थांबतोय, 11-12 वाजता कर्मचारी येतात. याच्या बापाच्या घरचा कारभार झाला सर्व. बोलणारे कोणी नाही याचा अर्थ हा नाहीये. बोर गरीबाची पिळवणूक नका करू तुम्ही. बोर गरीबाची पिळवणूक नका करू. तुम्हाला द्यायचे असतील तर यस म्हणा, नसन द्यायचं तर नो म्हणा आणि तिथंच क्लोज करा मॅटर. घरी घडीला कशाला महिला पुरुषांना घडीला चक्र मारला होता तुम्ही? तुमचं लोन होत नाही, रिजेक्ट करा. वयाची आठ ठेवली नाही तुम्ही. सर्वात पहिल्यांदा तुमच्या चुका आहे. 45,000 रुपयाचं उत्पन्न मागितलं यांनी. 45,000चं उत्पन्न मागितल्याच्या नंतर त्याची महिन्याची उत्पन्न काय झालं? 4,000 रुपये. बँकवाले आज पेमेंट स्लिप मागतात 25,000 रुपये. कुठून द्यायचे? आणि जर आमच्या नावावरचं घर
उद्या चालून काय म्हणतात दादा माहितीये का, तुम्ही योजनेतून बाहेर पडा म्हणजे यांना दुसऱ्याला विकण्यासाठी भूखंड. दुसरे ऑप्शन म्हणजे आमच्या नावावरचे निघलेले घरं, आमचा अधिकार आहे तो दुसऱ्याच्या गळ्यामध्ये घालायचा भूखंड. मला एकच फक्त प्रशासनाला मला फक्त एकच प्रश्न विचारायचा, या जाचाकाठी दूर करा, आणि कर्जाचा जो काही कर्जाचं प्रकरण चालू आहे ते स्वतः कर्ज तुम्ही काढा, आणि जो अलॉटमेंट लेटर 1 लाख रुपये भरल्याच्या नंतर जे आम्हाला देत आहे आम्ही ते अलॉटमेंट लेटर तुमच्याकडे देऊ, आणि तुम्हाला आम्हाला व्यवस्थित हप्ते पाडून द्या, आणि सदनिका पूर्ण करा, आणि चावी आमच्या हातामध्ये द्या, म्हणजे जेणेकरून आम्ही जो इकडे 5,000 रुपये किराया भरतोय तो किराया आम्ही हप्त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला भरू. 1 लाख रुपये भरू शकत नाही. 1 लाख रुपये भरू शकत नाही. कोण 1 लाख रुपये भरू शकत नाही? बोला ताई, तुमचं एक मिनिट. हॅलो, आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आता ते सर बोलले की लोन करा आणि लोनवरच तुम्हाला घर भेटणार आहे. तर मग अशा खूप महिला आहे, त्या आजी होत्या आताशी थोडे वेळ पहिले, तर त्या आजीचं लोन होत नाही, कारण की त्यांचं वय 60-62 वय, तर मग त्याचं वयामानाने त्यांचं लोन होत नाही. तर मग त्यांनी अगोदर का नाही बोलले असं की तुम्ही पहिले 8 घालायला पाहिजे, 8 घालायला पाहिजे व्हायचं, की तुम्ही 50च्या आतमध्येच फॉर्म भरा, 50च्या जे व्हायचं असेल त्यांनी फॉर्म भरू नका. मग त्या आजीने आता एवढ्या चक्रा घातल्या, एवढ्या दिवसांनी ते करतात, मग आता त्याचा उपयोग काय? माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पहिले घर भेटू द्या, घरावर ताबा भेटू द्या, घरावर ताबा भेटल्यानंतर आम्ही जो किराया भरतो ते किरायाच्या रूपमध्ये आम्ही यांना लोन करतो. सगळ्यांचं तेच बोलू. एक मिनिट संपवतो. आपण बघितलं असेल का इथं जे आहेत आझाद पार्टीचे कार्यकर्ते पण आलेले आहेत, आणि विशेष म्हणजे इथलचे जे लोक जे लाभधारक आहेत ते सुद्धा मोठे लाभार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथले खूप संतप्त प्रतिक्रिया या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे. आता सगळे हे मिळून CP साहेबांकडे जाणार, आपल्या कमिशनर साहेबांकडे जाणार आहेत, आणि नेमकं ते काय म्हणतात आपण बघूया, आणि यांना याचा